हॅलो टू ऑल द यंग वन्स आउट देअर. मी मानसी सर्वांचं स्वागत करते. आज आपण एक नवीन स्टोरी वाचणार आहे फ्रॉम द सेल्फिश जायंट. द सेल्फिश जायंट ह्याचा काय अर्थ आहे? स्वार्थी जायंट म्हणजे काय? राक्षसला म्हटलं जातं. तर फ्रॉम द सेल्फिश जायंट ह्याच्यामध्ये फ्रॉम का लागलाय? कारण की ही जी कहाणी आपण वाचणार आहे पुढे, ही एका पुस्तकेतनं घेतली गेली आहे. द सेल्फिश जायंट नावाचे एक पुस्तक आहे, ऑस्कर वाईल्डने लिहिलेली. तर त्याच्यातनं हा एक छोटासा पार्ट आहे जो की आज आपण वाचणार आहे. चला आपण वाचूया फ्रॉम द सेल्फिश जायंट. So now we will begin the story, and first of all we will start with our warming up exercise. तर आपण सर्वात आधी आपले जे रायटर आहेत या स्टोरीचे त्याच्या बाबतीत वाचूया. ऑस्कर फिंगल ओ फ्लॅहर्टी विल्स वाइल्ड was an Irish playwright, novelist, essayist and a poet. तर हे म्हणजे यांचं पूर्ण नाव आहे, फुल नेम, ज्याला की आपण ऑस्कर वाइल्ड हे शॉर्ट फॉर्म मध्ये या नावाने जाणतो. तर हे जे होते हे एक आयरिश प्लेराईट म्हणजे की प्लेज लिहत होते, कादंबऱ्या नॉवेल्स लिहत होते, एसेइस्ट निबंध लिहत होते आणि एक पोएट सुद्धा होते. एक जे आहे कहाण्या निबंध सगळंच काही लिहित होते, कविता वगैरे. द सेल्फिश जायंट इज अ शॉर्ट फॅन्टसी स्टोरी फॉर चिल्ड्रन. तर ही जी स्टोरी आहे द सेल्फिश जायंट ही एक छोटी शॉर्ट फॅन्टसी स्टोरी म्हणजे काल्पनिक अशी एक कहाणी आहे फॉर चिल्ड्रन, लहान मुलांकरता, विच रिव्हॉल्व्स अराउंड अ जायंट हु बिल्ड्स अ वॉल टू कीप चिल्ड्रन आउट ऑफ हिज गार्डन. तर एक जायंटच्या बारेमध्ये ही कहाणी, एक राक्षसच्या बारेमध्ये, जो की त्याचा एक खूप सुंदर बगीचा असतो आणि त्याच्या चारीकडे तो एक वॉल बनवतो, म्हणजे एक भिंत उभी करतो, ताकी तिथे मुलं न येऊ शके, मुलांना तिथे आत याची मना करू शके, म्हणून तो असं करतो. बट लर्न्स कम्पॅशन फ्रॉम द इनोसेन्स ऑफ द चिल्ड्रन. पण तो जे आहे तो शिकतो की कशा प्रकारे कम्पॅशन वगैरे हे सगळे, जे लहान मुलं किती भोळे भाळे असतात ना, एकदम जसे तुम्ही पण आहात, तुम्हांमध्ये काय छलकपट नसतं. तर अशा प्रकारे ते लोकांना पाहून त्याचं मन पिघळून जातं आणि तो मग त्यांना अलाउ करतो नंतर. तर पहिले आपण बघूया याच्यात काही गोष्टी. फॉर्म पेयर्स, मेक अ लिस्ट ऑफ थिंग्स दॅट यू युजली शेअर विथ अदर्स अँड अनदर ऑफ थिंग्स विच यू डू नॉट युजली शेअर. तर पहा, इथे काही लिस्ट दिलेली आहे. पेयर्स, आपले तुम्ही पेयर्स बनवा किंवा तुम्ही स्वतःही करू शकताय. तर तुम्हाला काय करायचं याच्यात सांगायचं आहे की तुम्ही काय वस्तू स्वतः करतात, म्हणजे की सगळ्यांबरोबर शेअर करतात, आणि काय वस्तू एकटे करणं आवडतं. मग लिहा तुम्ही. नाव राईट हाऊ यू फील वेन यू शेअर युअर टिफिन विथ अदर्स. जेव्हा तुम्ही आपलं टिफिन जे लंच बॉक्स अनेक लोकांबरोबर, मित्रांबरोबर शेअर करता, तर तेव्हा तुम्हाला कसं वाटतं? आय फील व्हेरी गुड. ठीक आहे ना, की मला खूप छान वाटतं. यू ईट ऑल बाय युअर सेल्फ, आणि तुम्ही एकटे एकटे खाताय तर आय फील लोनली, है ना. जर आपण एकटे खाऊ तर आपल्याला एकटेपणा वाटेल, चांगलं नाही वाटेल. यू प्ले इन अ टीम, तुम्ही टीम मध्ये खेळताय, किंवा यू प्रॅक्टिस अलोन, तुम्ही एकदम एकटे आहात आणि तुम्ही जोही गेम खेळता त्याची प्रॅक्टिस एकटे एकटे करता. तर तुम्हाला कसं वाटतं? यू हिअर अ पीस ऑफ न्यूज. अशाच प्रकारे तुम्ही कोणतं न्यूज, समाचार, बातमी तुम्ही ऐकली. हिअर म्हणजे काय? ऐकणं. यू टेल द न्यूज टू अदर्स, आणि तुम्ही कोणाला न्यूज सांगताय, तुम्ही दुसऱ्याला बातमी सांगताय. तर म्हणजे या दोन्ही परिस्थितींमध्ये तुम्हाला कसं वाटतं? ऐकणं आवडतं की सांगणं आवडतं? यू रीड समथिंग नाईस बट डोंट टेल अदर्स अबाउट इट. तर तुम्ही काही चांगलं वाचता पण दुसऱ्या लोकांना त्या बाबतीत नाही सांगत. यू टेल अदर्स अबाउट द इंटरेस्टिंग थिंग्स यू हॅव रीड, आणि तुम्ही दुसऱ्यांना काय सांगता? जे काही तुम्ही खूप मजेदारचं वाचलंय त्या बाबतीत सांगता. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय करता, कसं वाटतं तुम्हाला, ते तुम्हाला व्यक्त करायचंय. यू लर्न टू मेक समथिंग न्यू, तुम्ही काही नवीन बनवणं शिकले. यू टीच इट टू अदर्स, आणि तुम्ही ते जे आहे दुसऱ्यालाही शिकवता. तुम्ही स्वतः शिकले, सपोज तुम्ही पहिल्यांदा चहा करणं शिकले, किंवा काही नवीन वस्तू बनवणं शिकले, बिस्किट कसं बनवतात, तर ते तुम्ही स्वतः शिकले, मग तुम्ही ते दुसऱ्यालाही शिकवताय. तर अशा प्रकारे हे सगळं जे असतं, हे सगळं काय आहे की आपण एकामेकाशी मिळून जुळून काम करतो, त्याच्यातच जास्त मजा आहे ना, की एकटे राहण्यात तर काहीच मजा नाहीये. आता बघा, वॉर्मिंग अप झालेलं आहे फ्रॉम द सेल्फिश जायंट. तर म्हणजे ही जी कहाणी आहे, द स्वार्थी जो राक्षस आहे, स्वार्थी राक्षस, ह्याच्यातनं या कहाणीचा एक भाग घेतलाय. Every afternoon as they were coming from school, the children used to go and play in the giant's garden. तर दररोज दुपारी ते शाळेत नाही येताना, जे लहान मुलं आहेत, ते चिल्ड्रन, जे बच्चे आहेत, ते रोज त्या जायंटच्या, त्या राक्षसच्या गार्डन मध्ये जायचे आणि तिथे जाऊन खेळायचे दर दुपारी शाळेत नाही येताना. इट वॉज अ लार्ज लवली गार्डन विथ सॉफ्ट ग्रीन ग्रास. तर खूप मोठं सण, खूप सुंदर बगीचा होता तो, आणि तिथली जी ग्रास होती, गवत होती, ती पण खूप मऊ मऊ होती. हिअर अँड देअर ओव्हर द ग्रास
stood beautiful flowers like stars. आणि इकडे तिकडे जिथेही दृष्टी जात होती, गवतीवरती जे आहे सुंदर सुंदर फुलं होते, जसे की कोणते स्टार्स असो, जसे की तारे असतात. And there were 12 peach trees that in the springtime broke out into delicate blossoms of pink and pearl, and in the autumn bore rich fruit. आणि याच्याच बरोबर तिथे 12 असे पीच ट्रीज होते. पीच एक फळ असतं, ठीक आहे ना. तर ह्याचे जे झाडं होते आणि जे की स्प्रिंग टाइम मध्ये काय करत होते, ब्रोक आउट इंटू डेलिकेट ब्लॉसम्स ऑफ पिंक अँड पर्ल. तिथे फुलं लागत होते स्प्रिंग टाइम मध्ये. हा एक सीझन असतो स्प्रिंगचा, है ना. अँड इन द ऑटम बोर रिच फ्रूट. आणि ऑटम सीझन मध्ये तिथे काय होतं की फळं येत होते त्या झाडावरती. द बर्ड्स सॅट ऑन द ट्रीज अँड सँग सो स्वीटली दॅट द चिल्ड्रन यूज टू स्टॉप देअर गेम्स इन ऑर्डर टू लिसन टू देम. तर त्या झाडांवरती पक्षी बसत होते आणि इतकं सुंदर गाणं म्हणत होते की कितीकेंदा ते मुलं जे आहे आपलं खेळ थांबवून त्यांचं गाणं ऐकत उभे राहायचे. हाऊ हॅपी वी आर दे क्राईड टू इच अदर. तर ते एकामेकाला म्हणू लागले की आपण किती खुश आहोत. वन डे द जायंट केम बॅक. एक दिवशी तो जायंट, तो राक्षस परत आला. ही हॅड बीन टू विजिट हिज फ्रेंड द कॉर्निश ऑगर अँड हॅड स्टेड विथ हिम फॉर 7 years. तर तो जे आहे आपल्या मित्राला भेटाय करता कॉर्निश ऑगर नावाचा तिथे गेला होता मित्राकडे आणि तिथे 7 वर्ष राहून आला. आफ्टर द 7 years ही डिटरमाइंड टू रिटर्न टू हिज ओन कॅसल. 7 वर्षानंतर त्यांनी हे केलं निश्चय की मी आता आपल्या स्वतःच्या किल्ल्यावरती, कॅसल म्हणजे काय, किल्ला, तिथे मी जाईन. When he arrived, he saw the children playing in the garden. तर जेव्हा तो परत आला त्यांनी पाहिलं की मुलं त्याच्या बगीच्यात खेळतात. What are you doing here? He cried in a very gruff voice and the children ran away. तर फार रागवलेल्या अशा आवाजामध्ये म्हटलं त्यांनी की तुम्ही इथे काय करताय, आणि सगळे मुलं पळून गेले तिथून. माय ओन गार्डन इज माय ओन गार्डन. की माझं हे स्वतःचं गार्डन आहे, माझं स्वतःचा बगीचा माझा आहे नुसता. सेड द जायंट. And anyone can understand that, and I will allow and nobody to play in it but myself. तर मी कुणालाही इथे येऊ नाही देईन आपल्याशिवाय, आणि सगळ्यांना हे नीट प्रकारे समजलं पाहिजे की हा माझा गार्डन आहे. सो ही बिल्ट अ हाय वॉल ऑल अराउंड इट. तर म्हणून त्यांनी एक त्याच्या भिंती चारीकडे भिंत उभी केली. अँड पुट अप अ नोटीस बोर्ड, ट्रेसपासर्स विल बी प्रोसिक्युटेड. आणि चारीकडे भिंत उभी करून ही त्याच्यामध्ये पाटी लावून दिली की ट्रेसपासर्स विल बी प्रोसिक्युटेड. ही वॉज अ व्हेरी सेल्फिश जायंट. तर अशा प्रकारे तो फार एक स्वार्थी जायंट होता. हे पाहिजे त्यांनी भिंत उभी केली अशी. ट्रेसपासर्स विल बी प्रोसिक्युटेड. ट्रेसपासरचा काय अर्थ असतं की जे बाहेर नाही येतात, जे लोकांना नाही यायला पाहिजे ते लोक जेव्हा कुठे चालले जातात, तर दॅट इज ट्रेसपासर्स. द पुअर चिल्ड्रन हॅड नाव नो वेअर टू प्ले. आता त्या बिचारे मुलांना कुठेच जागा नव्हती खेळण्याकरता. दे ट्रायड टू प्ले ऑन द रोड बट द रोड वॉज व्हेरी डस्टी अँड फुल ऑफ हार्ड स्टोन्स. त्यांनी सडकेवर खेळायचा प्रयत्न केला, पण सडक काय खूप डस्टी होती, धूळ मिट्टी होती तिथे, आणि तिथे पत्थर पडले होते. अँड दे डिड नॉट लाईक इट. आणि त्यांना ते आवडत नव्हतं. They used to wander round the high walls when their lessons were over and talk about the beautiful garden inside. तर जेव्हा त्यांची शाळा खतम होऊन जायची तेव्हा ते त्या बगीच्याच्या बाहेर, म्हणजे त्या किल्ल्याच्या बाहेर राक्षसाच्या फिरायचे आणि गोष्टी करायची की आपण किती मस्त खेळत होतो ना आतमध्ये. हाऊ हॅपी वी वर देअर दे सेड टू ईच अदर. तर आपल्या एकामेकाशी बोलत होते की आपण इथे आतमध्ये खेळताना किती प्रसन्न राहायचो. Then the spring came and all over the country there were little blossoms and little birds. मग स्प्रिंग सीझन आला, ठीक आहे. आणि चारीकडे जी आहे जितकी कंट्री होती ते तिथे तिथे जे आहे लहान लहान ब्लॉसम्स होऊ लागले, लहान बर्ड्स येऊ लागले, चिडिया येऊ लागल्या, आणि खूप सुंदर वातावरण झालं. ओनली इन द गार्डन ऑफ द सेल्फिश जायंट इट वॉज स्टील विंटर. पण त्या ज्या सेल्फिश जायंट, स्वार्थी राक्षसच्या जे आहे गार्डन मध्ये, बगीच्यामध्ये नुसतं आतापर्यंतही विंटरच होती, म्हणजे थंडीचाच मोसम होता. अजून तिथे स्प्रिंग सीझन आला नव्हता. The birds did not care to sing in it as there were no children and the trees forgot to blossom. तर तिथे चुकी लहान मुलं आता येणं बंद होऊन गेलं होतं, तर चिमणींनी पण तिथे येणं बंद केलं आणि ते पण गाणं नव्हते म्हणत. आणि जे झाडं होते, ट्रीज होते, फॉरगॉट टू ब्लॉसम, त्यांना सुद्धा ब्लॉसम म्हणजे की फळं लागणं, फुलं लागणं बंद होऊन गेले होते. स्प्रिंग सीझन मध्ये काय होतं की फुलं लागतात खूप सुंदर. वन्स अ ब्युटिफुल फ्लॉवर पुट इट्स हेड आउट फ्रॉम द ग्रास. तर एकदा एक सुंदर फुलानी जे आहे आपलं डोकं वरती केला गवतेच्या. बट वेन इट सॉ द नोटीस बोर्ड इट वॉज सो सॉरी फॉर द चिल्ड्रन. पण जेव्हा त्यांनी ते नोटीस बोर्ड पाहिलं त्या फुलांनी, तर त्याला फार वाईट वाटलं मुलांकरता. दॅट इट स्लिप्ड बॅक इन टू द ग्राउंड अगेन. आणि त्यांनी परत आपलं तोंड खालती करून परत ते ग्राउंड मध्ये पडून गेलं. अँड वेंट ऑफ टू स्लीप. आणि तो झोपेला चालला गेला. म्हणजे फुल काय झालं, मुरझावून जातो ना फुल, खालती पडतो आणि मग तो मरून जातो. The only people who were pleased were the snow and the frost.
तर स्नो आणि फ्रॉस्ट हेच ते दोन लोक होते जे की फार खुश होते या सगळ्यांनी. स्प्रिंग हॅज फॉरगॉटन दिस गार्डन दे क्राईड. तर ते लोकांनी आपसात म्हटलं की स्प्रिंग असं वाटतं, स्प्रिंग म्हणजे कोण, सीझन, हा गार्डन, हा बगीचा विसरून गेलाय असं वाटतं. सो वी विल लिव्ह हिअर ऑल द इयर राऊंड. तर आता आपण जे आहे म्हणजे स्नो आणि फ्रॉस्ट, स्नो म्हणजे काय असतं, बर्फ, आणि फ्रॉस्ट म्हणजे जे तुम्ही पाहता ना की थंडी तसं जमून जातं असं बर्फ सारखी, तर ते ते आपसात म्हणतात की आपण आता इथे वर्षभर राहू. द स्नो कवर्ड अप द ग्रास विथ हर ग्रेट व्हाईट क्लोक. तर त्यांनी पूर्ण गवतेला स्नोनी म्हणजे बर्फनी ढकून घेतलं आपल्या पूर्ण चादरीसारखं, जसं की अँड द फ्रॉस्ट पेंटेड ऑल द ट्रीज सिल्वर. आणि जी फ्रॉस्ट होती तिने जणू काही सगळे झाडांना सिल्वर कलर मध्ये पेंट करून दिलं होतं असं वाटवतं, कारण की थंडीमध्ये कसं असतं ना की बर्फ पडते आणि सगळं होतं. देन दे इन्व्हायटेड द नॉर्थ विंड टू स्टे विथ देम अँड ही केम. मग त्यांनी नॉर्थ विंडला बोलवलं की तू आमच्या बरोबर राहा, आणि तो आला. ही वॉज रॅप्ड इन फर्स अँड ही रोड ऑल डे अबाउट द गार्डन. तर तो जे आहे तो फर मध्ये लपेटलेला आला होता. म्हणजे पहा, जेव्हा वारं चालतं ना तर कसं आवाज येते ना, एक भाय 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 करून सर्र सर्र, तर अशा प्रकारचा तो आला होता आणि तो रोर करत होता. इथे म्हणतात दहाडत होता रोज दिवसभर अबाउट द गार्डन अँड ब्ल्यू द चिमनी पॉट्स डाऊन. आणि इतक्या जोराने चालत होता की जे चिमणीचे जे पॉट्स होते, म्हणजे चिमणी, बरं ही चिमणी म्हणजे चिडियाची गोष्ट नाही चालली, तर त्याला खालती पाडून देत होता घरच्या वस्तूंना. दिस इज अ डिलाइटफुल स्पॉट ही सेड. तो म्हणाला की ही जागा खूप छान आहे. वी मस्ट आस्क द हेल टू विजिट. तर आपल्याला हेलला म्हटलं पाहिजे. हेल म्हणजे काय असते, जे हे पडतात ना आपले ओले वगैरे, ओले पाले, तर ते त्यांना म्हटलं पाहिजे की त्यांनी इथे. सो द हेल केम. मग तो हेल आला. एव्हरी डे फॉर 3 hours ही रॅटल्ड ऑन द रूफ ऑफ द कॅसल टिल ही ब्रोक मोस्ट ऑफ द स्लेट्स. तर तो जे आहे रोज तिथे यायचा 3-3 एक तासाकरता आणि रॅटल्ड ऑन द रूफ, रूफ वरती पडतात ना, छतवरती पडत होता तो कॅसलच्या त्या किल्ल्याचा, आणि इतक्या जोराजोराने पडत होता की मोस्ट ऑफ द स्लेट्स, त्या रूफचे जे स्लेट्स आहेत त्या तुटून जात होता. अँड देन ही रॅन राऊंड अँड राऊंड द गार्डन एज फास्ट एज ही कुड गो. मग तो चारीकडे त्या बगीच्याच्या इकडे तिकडे धावत होता. ठीक आहे. ही वॉज ड्रेस्ड इन ग्रे अँड हिज ब्रेथ वॉज लाईक आईस. तर तो ग्रे कलरच्या ड्रेसमध्ये होता आणि त्याचे जे ब्रेथ होती म्हणजे श्वास घेत होता, असं वाटत होतं की ते बर्फ चालली आहे. We will continue the resuming part of the chapter in the next session. Now we will see the English workshop. First question is list all the words related to weather and seasons from the story. स्टोरी मधून जितकेही शब्द वेदर आणि सीझनशी रिलेटेड आहेत ते आपल्याला लिहायचे निवडून. तर बघा, स्प्रिंग टाइम, डेलिकेट ब्लॉसम्स, ऑटम, रिच फ्रूट, स्वीट सिंगिंग ऑफ बर्ड्स, हॅपी ॲटमॉस्फिअर, विंटर, snow and frost, north wind, hail, roaring of the north wind, garden, beautiful with trees, flowers, fruits. So all these words are related with weather and seasons. ठीक है? Next question बघा, write a note of thanks from the children to the giant who is now their friend. तर एक आपल्याला पत्र लिहायचं आहे, ठीक आहे ना, नोट ऑफ थँक्स लिहायचंय जायंट साठी, की मुलांकडनं, ते लहान मुलं जे आहे चिल्ड्रन्स आहेत ते लिहितात जायंटला की आता ते मित्र झाले तर त्याला थँक्स म्हणतात. तर बघा, डिअर जायंट, डिअर म्हणजे काय, प्रिय है ना, प्रिय जायंट, हाऊ वी लव्ह यू नाव, आम्ही तुला किती प्रेम करतो आता. वी आर सॉरी दॅट वी थॉट ऑफ यू एज अ सेल्फिश क्रुएल जायंट. तर आम्ही खूप सॉरी आहे, आम्ही माफी मागतो की आम्ही तुला एक जे आहे स्वार्थी आणि निर्दयी राक्षस समजलं. वी वर अँग्री विथ यू फॉर नॉट अलाउइंग अस टू प्ले इन आर न्यू गार्डन. आम्ही तुझ्याशी रागावलेलो होतो कारण कारण की तू आम्हाला तुझ्या गार्डन मध्ये नव्हता येऊ देत. When we crept in your garden, it became a wonderful sight. आणि आम्ही जेव्हा क्रॅप्ट म्हणजे काय की लुकून छुपून चुपकेसे येऊन जाणार, तर तिथे आम्ही जेव्हा तुझ्या गार्डन मध्ये आलो तर तिथे खूप सुंदर साईट होती, खूप सुंदर सीन होता. यू रिअलाइज दॅट यू वर रॉंग. तर तेव्हा तुला कळलं की तू चुकीचा होता. यू वर सॉरी फॉर व्हॉट यू हॅड डन. आणि तुला आपल्या गलतीचा एहसास झाला. यू ओपन द डोर ऑफ द गार्डन फॉर अस अँड नॉक डाऊन द वॉल. तर तू आपल्या बगीच्याचं दार आमच्याकरता उघडलं आणि जी भिंत उभी केली होती ती सुद्धा तोडून दिली. यू प्लेड विथ अस अँड गेव अ ग्रेट जॉय. तर तू आमच्या बरोबर खेळला सुद्धा आणि आम्हाला खूप प्रसन्नता मिळाली. डिअर जायंट, वी रिअली लव्ह यू नाव. तर प्रिय जायंट, प्रिय राक्षस, आता आम्ही तुला खरंच खूप प्रेम करतो. थँक्यू फॉर युअर काइंड ऍक्ट अँड द जॉय यू गेव अस. तर म्हणून तू जे इतकं चांगलं काम केलं आणि जे इतकी आम्हाला प्रसन्नता दिली त्यासाठी धन्यवाद. वी ऑल लव्ह यू ऑल द चिल्ड्रन. तर आम्ही तुला खूप प्रेम करतो. आम्ही आता हे लास्ट मध्ये काय लिहितो आपण, ऑल द चिल्ड्रन, म्हणजे जसं पत्र लिहिलं जातं तर त्याच्यात कोणा एकाचं नाव असतं,
तर इथे सगळे मुलं मिळून लिहितात ते पत्र म्हणून ऑल द चिल्ड्रन अशा प्रकारचं लिहिलं गेलंय. सो दिस इज अ थँक्यू नोट जो की आपण मुलांच्या तर्फे जायंटला लिहिलाय. आता बघा ओरल वर्क मध्ये आहे गेस द मिनिंग ऑफ ट्रेसपासर्स विल बी प्रॉसिक्युटेड. तर तो आपल्या दारावरती हे लावतो ना, ही पाटी लावतो अशा प्रकारची, तर याचा अर्थ काय? लीगल ऍक्शन विल बी टेकन इन द कोर्ट, म्हणजे की कानूनी त्याच्यावरती कार्यवाही केली जाईल कोर्ट कडनं अगेन्स्ट द पर्सन्स हू एंटर द प्लेस, त्या माणसाच्या खिलाफ जो की त्या जागेला एंटर करेल. जर कोणी बिना आज्ञेचा एंटर केलं त्या जागेला तर त्याच्यावरती लीगल ऍक्शन होईल, कानूनी कारवाई होईल कोर्ट कडून. विदाउट परमिशन ऑफ द ओनर ऑफ द प्लेस, जर बिना परमिशनच्या, बिना अनुमतीच्या, ओनर म्हणजे कोण? जो त्या जागेचा मालिक आहे. बिना मालिकच्या अनुमतीच्या जर त्या जागेवर कोणी गेलं तर त्याच्या खिलाफ जे आहे कोर्ट ऍक्शन घेईल, लीगल ऍक्शन घेईल. हे दिस इज द मिनिंग ऑफ ट्रेसपॅसर्स विल बी प्रॉसिक्युटेड. आज आपण ही कहाणी सुरुवात केली आहे, नक्कीच तुम्हाला आवडत असेल. खूप मस्त कहाणी आहे. आता पुढे कसं ह्यांची मित्रता होते, जो जायंट असतो आणि जे चिल्ड्रन असतात, हे आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये वाचूया. तर तिथवरी आपलं लक्ष ठेवा आणि नेहमी खूप छान वाचा, करा, खेळा, कुदा आणि आपल्या मोठ्यांच्या गोष्टी ऐका. सो वी विल मीट इन द नेक्स्ट सेशन. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.